लोक माझ्याबद्दल वाईट बोलायचे, तिरस्कार करायचे आणि शिव्याशाप द्यायचे. माझ्याबद्दल खूप काही लिहिलं आहे, इतकं सगळं घडलं आहे. हे सगळं पाहून मी थोडा निराश व्हायचो. पण लगेचच मी येशू ख्रिस्ताचा विचार करतो. तो किती पवित्र आहे. त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही. तो नेहमी चांगलंच करतो. तो देवच माणूस होऊन आला होता. त्याच्यासाठी सुद्धा खूप निंदा, उपहास, अपमान आणि खोट्या आरोपांनी त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. त्याला लाज आणली गेली आणि त्याला क्रूसावर खेळले. त्याने हे सगळे क्लेश सहन केले. म्हणून मलाही या क्लेशाला घाबरायचं कारण नाही. येशूने स्वतः इतका त्रास सहन केला आहे याचा विचार जरी केला तरी मला धीर येतो. माझ्या क्लेशाची तुलना त्याच्या क्लेशांशी केली तर माझं खूपच हलकं वाटतं. आपण जे क्लेश सहन करतो ते त्याच्या तुलनेत अगदी थोडंच आहे. मग आपण याबद्दल का काळजी करावी? प्रभूनेही वचन दिलं आहे की हे क्षणात निघून जाईल, हे कायमचं राहणार नाही. मी मागे वळून पाहतो तर आधीचे क्लेश आता दिसत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीसस रिडीम्स मराठी YouTube चॅनल पहा.